यूट्यूब चॅनल सर्व बालमित्रांचं मनापासून स्वागत। तुम्ही इथे रोज नवीन नवीन व्हिडिओ पाहतच आहात। आज बघूया माझी मराठी मृणालिनी कानिटकर जोशी। तर चला बालमित्रांनो, आज बघूया माझी मराठी मृणालिनी कानिटकर जोशी यांची ही सुंदर मराठी भाषेचा गोडवा गाणारी आपल्या मातृभाषेविषयी असलेली सुंदर कविता। मृणालिनी कानिटकर जोशी, जन्म 1969। आकाशवाणी व दूरदर्शनवरील विविध कार्यक्रमांचे लेखन यांनी केलेले आहे। श्रीमंतिनी हा कविता संग्रह यांचा प्रसिद्ध आहे। मातृभाषेविषयी आपल्या मनात आपुलकी असते, आपल्या आईविषयी सर्वांना प्रेम असते, तसे प्रेम मराठी भाषेविषयी सर्वांना वाटते। आपल्या मराठी भाषेतील शब्दांचे महत्त्व, बोलींचे महत्त्व, मराठी भाषेची थोरवी प्रस्तुत कवितेतून सांगितली आहे। आदरणीय मृणालिनी कानिटकर जोशी यांची ही सुंदर कविता आपण अभ्यासूया, चालीवर गाऊया। तर बघूया माझी मराठी। माझी भाषा माझी आई, अर्थ भावना ना दे। माझी भाषा माझी आई, अर्थ भावना ना दे। तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई। तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मूल, तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मूल। कधी तप्त लोहापरी, कधी चांदणे शीतल। रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली, रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली। लेऊनिया नाना बोली माझी मराठी सजली, लेऊनिया नाना बोली माझी मराठी सजली। माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत, माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत। तिचा नाही दुजा भाव, तिचा नाही दुजा भाव, सो कोणताही पंथ। माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी। दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी, दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी। तर बालमित्रांनो, शब्दात न मावणारा अर्थ घेऊन आलेली ही कविता माझी मराठी, आपल्या मातृभाषेचं थोरवी गाणारी ही कविता। आणि आपण अर्थ बघूया। आता या कवितेचा भावार्थ बघूया। माझी भाषा माझी आई, अर्थ भावना ना दे। तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई। या पहिल्या कडव्यामध्ये, या पहिल्या 4 काव्यपंक्तींमध्ये कवी मृणालिनी असं सांगतात, जसं एखादं बाळ रडत असताना त्याला कुठलेही शब्द येत नाही, पण त्याचा एक स्वर असतो रडण्याचा, आणि तो रडण्याचा स्वर ऐकून बाळाला काय झालं आहे आणि बाळाला काय हवं आहे हे आईला समजतं। त्याच पद्धतीने आपल्या भावभावनांना शब्दबद्ध करताना, आपल्या भावभावनांना अर्थ देताना माझी भाषा माझी आई माझ्या भावनांना अर्थ देते, एवढी माझी भाषा महान आहे असं इथं कवयित्री सांगतात। आणि तिच्या या भावनांना शब्दबद्ध करण्याच्या उपकारामुळे, भावभावनांच्या हृदयातील भावनांच्या वादळांना व्यक्त करण्याच्या उपकारामुळे मी सदैव माझ्या मातृभाषेच्या ऋणात राहू इच्छिते, तिच्या राहावे ऋणात, आणि तिच्या ऋणात कायम जन्मभर जन्मोजन्मी तिच्या ऋणात राहावं असं तिला कवयित्रीला वाटतं। आणि कधीही उतराई होऊ नये। उतराई म्हणजे ऋण फेडणे, उतराई म्हणजे ऋण फेडणे। मी कधीही ऋण फेडू शकत नाही, मी आजन्म आणि जन्म
उतराही राहू इच्छिते असं कवयित्रीला या 4 पद्यपंक्तींमध्ये सांगायचं आहे. दुसरे कडवे बघू. तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल, कधी तप्त लोहा परी, कधी चांदणे शीतल. बालमित्रांनो, या कवितेच्या 4 काव्यपंक्तींमध्ये कवयित्रींना असं सांगायचं आहे की भाषेच्या प्रत्येक शब्दाला रत्न आणि कांचनाचं मोल आहे. म्हणजे रत्न आणि कांचनांपेक्षाही भाषेच्या शब्दाला मोल आहे, किंमत आहे, ते मौल्यवान आहे. आणि खरोखरच शब्दाचं मौल्य हे रत्न कांचनां जड जवाहरांपेक्षा जास्त असतं. तर या भाषेच्या प्रत्येक शब्दाला रत्न कांचनांपेक्षाही जास्त मोल आहे, जास्त किंमत आहे असं इथं कवयित्रींना सांगायचं आहे. आणि भाषा व्यक्त होत असताना बघा, आपल्या भावनांचा आविष्कार म्हणजे शब्द आणि शब्दांचे अंतर्भूत केलेली भाषा हे आपलं सर्वांगीण आविष्कार असतो. तर भाषा हा असा आविष्कार आहे की आपल्या भावनांना व्यक्त करत असताना आपल्या संवेदनांना, आपल्या चेहऱ्यावरच्या जे काही एक्सप्रेशन्स, जे काही भावना येत असतील त्या भावना आपल्या शब्दांमधून व्यक्त होत असतात. आणि या भावनांमधून, आपल्या भावना शब्दांमधून व्यक्त होत असताना कधीकधी आपल्या भावना ह्या वज्रासारख्या कठीण, अगदी काळजावर दगड ठेवून घेतलेल्या असतात. जे निर्णय आपण घोषित करतो तसे निर्णय असेल किंवा आपल्या रागाचा आवेग असेल, तो एक प्रचंड खडकाला भेदण्यासारखाही कठीण असतो. आणि हा आपला भावनांचा आवेग, हा आपला मनातला कठोरपणा शब्दबद्ध होतात आणि भाषेमधून व्यक्त होतात, तेव्हा ते लोहापरी, तप्त लोहापरी, म्हणजे एखादं लोखंड कडक तापलेलं असतं, भट्टीमध्ये तावून सुलाखून निघालेलं लोखंड असतं, लाल झालेलं, त्या लोखंडासारखे शब्द, जीवभारी लागणारे शब्दसुद्धा आपली भाषा व्यक्त करू शकते. आणि हीच भाषा रत्नकांचनाचे शब्दाला मोल असलेली भाषा, तप्त लोहापरी जीवघेणे शब्द व्यक्त करणारी भाषा, कधी कधी चांदण्यांसारखी शीतल, चंद्राचं चांदणं जे शीतल असतं, थंड असतं, हवंसं वाटतं, तशी माझी भाषा चांदण्यांसारखी शीतलसुद्धा आहे असं कवयित्री सांगतात. भाषेमध्ये जसे कठोर जीवघेणे शब्द असतात, तसेच जीवाला भुरळ घालणारे शब्द असतात. आणि अशी माझी भाषा मधुर आहे तर कठीण पण आहे असं कवयित्री इथं सांगतात. माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत, तिचा नाही दुजा भाव असे कोणताही पंथ, असो कोणताही पंथ. या 4 काव्यपंक्तींमध्ये कवयित्री मृणालिनी आपल्याला असं सांगतात की माझी भाषा म्हणजे एक अमृत आहे. अमृत म्हणजे काय? अमृत म्हणजे ज्याने अमृत पेलं तो अजरामर होऊन गेला, जो मरत नाही, असं आपल्याला सांगितलं आहे. अमृत म्हणजे जीवन संजीवनी. तर माझी भाषा म्हणजे एक प्रकारची जीवन संजीवनी आहे. आणि जो माझी भाषा प्राशेल म्हणजे अवगत करेल, शिकेल, भावनांचा आविष्कार माझ्या भाषेमधून करेल, तो खरोखर भाग्यवान आहे असं इथं कवयित्रींना सांगायचं आहे. कारण माझी भाषा सर्व प्रकारच्या भावभावनांना प्रभावीपणे व्यक्त करू शकते, त्यांचा आविष्कार करू शकते. आणि माझी भाषा कधीच कोणाचा दुजाभाव करत नाही, कोणाला श्रेष्ठ कोणाला कनिष्ठ असं म्हणत नाही. माझ्या भाषांमधले लकबी बोली भाषेचे ठेके हेके जरी वेगवेगळे असले, जसं 12 मैलावर आपल्या भाषेचा टोन बदलतो, त्याच पद्धतीने माझ्या भाषांमधली लकब जरी बदलत असली तरी माझी भाषा सर्व भावनांचा आविष्कार करत असताना कधीच दुजाभाव करत नाही. श्रीमंत गरीब, श्रेष्ठ कनिष्ठ वरिष्ठ असं कधीही भेद करत नाही. भाषेचा टोन, भाषेची लकब जरी 12 मैलावर बदलत असली, जशी पुणेरी भाषेत एखादं वाक्य असेल तेच वाक्य आपल्या
मराठमोळ्या इकडच्या मराठवाड्यातल्या भाषेतलं असेल तर यामध्ये थोडी टोनिंगमधली विविधता असू शकते. पण भावभावनांचा आविष्कार करत असताना, भावभावना व्यक्त करत असताना माझी भाषा कधीच कोणताच दुजाभाव करत नाही. मग तिच्यासमोर कुठलाही पंथ असो, कुठलाही धर्म असो, अनेक धर्माचे लोक माय मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये राहतात, पण ते सर्व लोक मराठी भाषेमध्येच व्यक्त होत असतात. आणि मराठी भाषा त्यांच्या भावभावनांना व्यक्त करत असताना कुठलाही दुजाभाव त्यांच्यासोबत करत नाही, मग ते कोणत्याही पंथाचे असो, असं इथं कवयित्रींना सांगायचं आहे. माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. शेवटच्या या 4 काव्यपंक्तींमध्ये कवयित्रींना असं सांगायचं आहे की माझ्या मराठी भाषेची काय थोरवी वर्णन करू. थोरवी म्हणजे महानता. आपल्या भाषेची एवढी मोठी महानता आहे की जी शब्दामध्ये बद्ध करता येत नाही. ज्ञानेश्वर माऊली अर्थात संत ज्ञानेश्वर आपल्या मराठी भाषेची थोरवी गात असताना म्हणतात, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन. आणि संत ज्ञानेश्वर मराठीची थोरवी गातात की माझी मराठी भाषेचं कौतुक एवढं आहे की ती अमृतालाही पैज लावून हरवू शकते, जिंकू शकते, असं संत ज्ञानेश्वर आपल्या भाषेबद्दल बोलतात. इथे कवयित्री असं सांगतात की माझ्या भाषेची थोरवी खूप महान आहे, ती कधी शब्दबद्ध होऊ शकत नाही, किती वर्णू मी तरी ती संपत नाही. दूरदेशी म्हणजे दूर दूरच्या देशांमध्ये, समुद्राच्या पलीकडे, 7 समुद्राच्या पलीकडेही मला माझ्या भाषेची ओवी ऐकायला येते. म्हणजे मराठी भाषिक 7 समुद्राच्या पार पलीकडे गेले आहेत, तेथेही माझी मराठी भाषा बोलणारे भाषिक तेथे आहेत. आणि माझ्या मराठी भाषेची ओवी सर्व पृथ्वीवर दूर दूरपर्यंत दुमदमत आहे, असं कवयित्रींना इथं सांगायचं आहे. या मराठी भाषेची थोरवी खरोखरच महान आहे. बालमित्रांनो, भाषा हे आपला प्रभावी अभिव्यक्तीचं एक साधन आहे, ते आपल्या जीवनाचं गान आहे. माझी मराठी खूप थोर आहे, तिची महती, तिची महानता, तिची थोरवी मी काय वर्णू, असं या कवितेमध्ये कवयित्री सांगतात. बालमित्रांनो, खरोखरच भाषा हा आपल्या सर्वांगीण विकासाचं एक साधन असतं, आपल्या अभिव्यक्तीचं ते साधन असतं. आपल्या सामाजिक सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपण्याचा हे सर्व गोष्टी आपल्याला भाषेमध्ये सापडतात. आणि ह्या सर्व गोष्टी आपली भाषा जपत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे घेऊन जात असते, संक्रमित होत असते. अनेक भाषा आल्या, त्यांचे शब्दही आपल्या भाषेमध्ये मिसळले, पण आपली भाषा त्या शब्दालंकाराने अजूनही सुशोभित झालेली आहे, प्रभावी झालेली आहे. अनेक महान काव्य आले, गीतं आले, कादंबऱ्या आल्या, कथा आल्या आणि भाषा अधिकाधिक समृद्ध होत गेली. म्हणून मित्रहो, ही आपली माय मराठी आपण जपली पाहिजे. आपल्या माय मराठी मातृभाषेमधून आपण कविता लिहिल्या पाहिजे, आपण व्यक्त झालो पाहिजे, लेख लिहिले पाहिजे, वेगवेगळ्या कथा, कादंबऱ्या आपण वाचल्या पाहिजेत, लिहिल्या पाहिजेत. जेव्हा आपण हे सर्व आपल्या भाषेमधून करू त्यावेळेस आपली भाषा अधिकाधिक समृद्ध होत जाईल. आज मी मराठी बोलतो, आम्ही मराठी बोलतो, आमची मातृभाषा मराठी आहे, याचा आपल्याला स्वाभिमान आहे आणि तो स्वाभिमान आपण जपला पाहिजे. तर बालमित्रांनो, या कवितेवर आधारित आशय तुम्ही समजून घ्यायचा आहे. या कवितेवरील प्रश्नांची उत्तरे तुम्ही सोडवायची आहेत, लिहायची आहेत आणि मला व्हॉट्सॲपवर फोटो काढून पाठवायचे आहेत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, बाय.